पुढची बातमी आहे सांगलीमधून। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांची आता खासदार विशाल पाटलांना पुन्हा एक खुली ऑफर देण्यात आलेली आहे। खासदार विशाल पाटील हे भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल अशी ऑफर चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। मी ज्या पद्धतीने संसदेमध्ये प्रश्न मांडतोय ही चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल। चंद्रकांत पाटलांच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असं मी समजतो, पण भाजप प्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नसल्याचंही विशाल पाटलांनी म्हटलंय। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं। पुढे काय माहित नाही। वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही 4 वर्ष 2 महिने आहेत। मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं, त्यामुळे 2 महिने आहेत। तर त्यामुळे 4 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत। जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करा। सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे। हे माझं धोरण आहे आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल। एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जर आपल्याला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक पोचपावती होईल। मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।